नमस्कार मित्र. संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यात असलेलं दिसून येतं. अशा परिस्थितीत BAच्या परीक्षा होणार का ही संभ्रमावस्था आहे. मात्र परीक्षा या ऑनलाईन MCQ मार्फत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मदत म्हणून भूगोल विषयासाठी असणाऱ्या मानवी भूगोल या विषयाची तयारी आपण MCQची तयारी करून घेऊ. या परीक्षेमध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षेमध्ये नाव आणि परमनंट रजिस्टर नंबर याची आवश्यकता ठरणार आहे. मानवी भूगोलाचे जनक कोण होते? मानवी भूगोलाचे जनक हे एल्सवर्थ हंटिंग्टन हे होते. मानवी भूगोल खालीलपैकी कोणती मानवी भूगोलाची शाखा नाही? वसाहत भूगोल, कृषी भूगोल, राजकीय भूगोल या मानवी भूगोलाच्या शाखा आहेत. भूरूपशास्त्र मात्र प्राकृतिक भूगोलाची उपशाखा आहे, म्हणजेच मानवी भूगोलाची ही शाखा नाही. लष्करी भूगोल ही कोणत्या भूगोलाची एक उपशाखा आहे? लष्करी भूगोल ही राजकीय भूगोलाची उपशाखा आहे. या प्रश्नावरून आपल्याला एक समजतंय की मानवी भूगोलाच्या आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल, वैद्यकीय भूगोल या विविध शाखा असलेल्या दिसून येतात. मानवी भूगोल म्हणजे आर्थिक अस्थिर पृथ्वी व कृतिशील मानव यांच्यातील बदलत्या संबंधाचा अभ्यास होय. ही व्याख्या कुणी केली? ही व्याख्या ॲलन सॅम्पल यांनी केलेली दिसून येते. पर्याय आहे ए. मानवी भूगोलाच्या कोणत्या उपशाखेत कोरोना रोगाचे वितरण अभ्यासले जाईल? वैद्यकीय भूगोल या उपशाखेमध्ये कोरोना रोगाचे अभ्यास केले जातील. दळणवळण व पर्यटनाविषयी अभ्यास मानवी भूगोलाच्या कोणत्या उपशाखेत होतो? आर्थिक भूगोल या शाखेमध्ये दळणवळण व विपणन, व्यापार, पर्यटन यासारख्या आर्थिक घटकांचा, याशिवाय कृषी भूगोल याचाही अभ्यास या शाखेमध्ये केलेला दिसून येतो. तर राजकीय भूगोलामध्ये प्रामुख्याने राज्यव्यवस्था याविषयीची माहिती दिली जाते. राजकीय निर्णय यांची माहिती घेतली जाते. तर सामाजिक भूगोलात समाज, लोकसंख्या आणि वसाहती यांचा अभ्यास केला जातो. निसर्गाने निर्माण केलेल्या घटकांना कोणती भूदृश्ये म्हणतात? निसर्गनिर्मित घटक म्हणजेच प्राकृतिक घटक म्हणजेच प्राकृतिक भूदृश्य हा पर्याय योग्य राहील. मानवाने आपल्या प्रयत्नांनी निर्माण केलेल्या घटकांना कोणती भूदृश्ये म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे सांस्कृतिक भूदृश्य. मानवी भूगोलात पृथ्वीचा अभ्यास हा कोणाला केंद्रबिंदू म्हणून मानून केला जातो? याचं उत्तर आहे मानवाला. भौगोलिक प्रदेशाची जैविक एकात्मिता ही संकल्पना कोणी मांडली? ही संकल्पना कार्ल रिटर या भूगोलतज्ञाने मांडलेली आहे. फ्रेडरिक रॅडझेल यांनी कोणत्या ग्रंथात प्राकृतिक पर्यावरणाचा व्यक्ती व समाजावर होणारा परिणाम स्पष्ट केलेला आहे? याचं उत्तर आहे अँथ्रोपोजॉग्राफिया. मानवी वसाहती, लोकसंख्या यांचा अभ्यास कोणत्या मानवी भूगोलाच्या शाखेत केला जातो? याचं उत्तर आहे सामाजिक भूगोल. राज्य व समाजाचा जैविक सिद्धांत कोणी मांडला? राज्य व समाजाचा जैविक सिद्धांत फ्रेडरिक रॅडझेल या भूगोलतज्ञाने मांडला. कोणत्या ब्रिटिश भूगोलकार यांनी 1904 मध्ये हृदयस्थल सिद्धांत सांगितला? याचं उत्तर आहे अल्फ्रेड मॅकेंडर. या हृदयस्थल सिद्धांताच्या द्वारे राज्य आणि भूमी ही एकमेकाशी कशी संलग्न आहे याबद्दलची माहिती दिलेली दिसून येते. राजकीय भूगोलाचे त्यामुळेच अल्फ्रेड मॅकेंडर हे महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञ आहेत. खालीलपैकी कोणता प्राकृतिक घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतो? इथे स्पष्ट आहे प्राकृतिक घटक. वाहतूक, औद्योगिक विकास, नागरीकरण हे मानवी घटक आहेत. तर प्राकृतिक घटक म्हणजे मैदानी प्रदेश हा आहे. माल्थसने लोकसंख्या वाढ सिद्धांत कोणत्या वर्षी मांडला? साल आहे 1798. माल्थस लोकसंख्या वाढ सिद्धांत कोणी मांडला? थॉमस रॉबर्ट माल्थस या तज्ञाने मांडला. लोकसंख्या वाढ सिद्धांतात माल्थसच्या मते लोकसंख्या कशी वाढते? माल्थसच्या मते लोकसंख्या ही भूमितीय पद्धतीने वाढते. म्हणजे 2, 2 पासून 4, 4 दुने 8, 8, 16, 32 अशी जी पद्धत आहे त्याला म्हणतात भूमितीय पद्धत. लोकसंख्येची वाढ ही माल्थसने अशा पद्धतीने होते हे स्पष्ट केले. लोकसंख्या वाढ सिद्धांतात माल्थसच्या मते अन्नधान्याची वाढ कशी होते? अन्नधान्याची वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मर्यादा असतात.
हे लक्षात घेऊन माल्थसने सांगितलं होतं की लोकसंख्येची वाढ ही भूमितीय पद्धतीने तर अन्नधान्याची वाढ गणितीय पद्धतीने होते. खालीलपैकी कोणत्या भूप्रदेशात लोकसंख्या सर्वाधिक आहे? सर्वाधिक लोकसंख्या ही मैदानी प्रदेशात असणार आहे, कारण मैदानी प्रदेशात शेती व्यवसाय करणे, घरे बांधणे आणि रस्ते बांधणे हे कमी खर्चात झालेले दिसते, म्हणून तिथेच लोकसंख्या जास्त आहे. लोकसंख्या संक्रमण ही संकल्पना सर्वप्रथम कुणी मांडली? ही संकल्पना नॉटिस्टाईन या भूगोलतज्ञाने मांडलेली मिळते. लोकसंख्या बदलाचे जे चक्र सुरू असते त्याला काय म्हणतात? याला लोकसंख्या संक्रमण असे म्हणतात. उच्च व समान जन्मदर मृत्यूदर कोणत्या लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्थेत आहे? या संक्रमण अवस्था 4 आहेत. संक्रमण पूर्व समतोल, प्राथमिक संक्रमण, उत्तर संक्रमण अवस्था, संक्रमणोत्तर समतोल. जन्मदर सगळ्यात जास्त हा या संक्रमण पूर्व अवस्थेत असतो. त्याचबरोबर मृत्यूदरही संक्रमण पूर्व समतोल अवस्थेत जास्त असतो. प्राथमिक संक्रमण अवस्थेमध्ये मृत्यूदर हा कमी होतो, मात्र जन्मदर जास्त असतो. उत्तर संक्रमण अवस्थेत मात्र जन्मदर मृत्यूदर यामध्ये घट झालेली असते, लोकसंख्या कमी कमी व्हायला लागते. आणि संक्रमणोत्तर समतोल अवस्थेत लोकसंख्येची वाढ ही खूपच कमी झालेली असते, कारण मोठ्या प्रमाणावर जन्मदर मृत्यूदरात घट झालेली असते. नॉटिस्टाईन यांनी लोकसंख्या संक्रमणाच्या किती अवस्था स्पष्ट केल्या आहेत? 4. संक्रमण पूर्व समतोल अवस्थेत जन्मदर कसा असतो? संक्रमण पूर्व समतोल अवस्थेत जन्मदर निम्न असतो. प्राथमिक संक्रमण अवस्थेत जन्मदर कसा असतो? तिथेही जन्मदर हा मात्र जास्त असतो, म्हणजे उत्तर हे उच्च असेल. उत्तर संक्रमण अवस्थेत जन्मदर कसा असतो? उत्तर संक्रमण अवस्थेत मात्र जन्मदर हा कमी झालेला असतो. संक्रमणोत्तर समतोल अवस्थेत जन्मदर कसा असतो? याही ठिकाणी जन्मदर हा कमी असेल. संक्रमण पूर्व समतोल अवस्थेत मृत्यूदर कसा असतो? मृत्यूदर हा संक्रमणोत्तर अवस्थेमध्ये जास्त असेल. प्राथमिक संक्रमण अवस्थेत जन्मदर कसा असतो? प्राथमिक संक्रमण अवस्थेत मृत्यूदर हा मात्र कमी असतो. प्राथमिक संक्रमण अवस्थेमध्ये मृत्यूदर हा नेहमी जास्त असतो. उत्तर संक्रमण अवस्थेमध्ये मृत्यूदर कसा असतो? मृत्यूदर उत्तर संक्रमण अवस्थेमध्ये कमी झालेला असतो. संक्रमणोत्तर समतोल अवस्थेमध्ये मृत्यूदर कसा असतो? इथे मृत्यूदर घटलेला असतो, निम्न असतो. खालीलपैकी कोणते संक्रमणोत्तर समतोल अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? या अवस्थेत जाणीवपूर्वक लोकसंख्या नियंत्रण केलेली असते. जन्मदर मृत्यूदर किमान पातळी गाठल्यामुळे लोकसंख्या शून्यवत होऊ लागते. औद्योगिकरणाची प्रगत अवस्था असल्यामुळे साक्षरता व शिक्षण उच्च दर्जाचे असते. राहणीमानाचा दर्जा खालावलेला असतो. म्हणजे हे वैशिष्ट्य चौथा ऑप्शन असणार आहे. उत्तर संक्रमण अवस्थेचे वैशिष्ट्य नाही. यामध्ये उत्तर संक्रमण अवस्थेमध्ये मृत्यूदर हा मात्र कमी झालेला असतो. इथे डी हे ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये वैशिष्ट्य नाही. खालीलपैकी कोणते प्राथमिक संक्रमण अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? यामध्ये जन्मदर घट झालेली असते, जन्मदर मृत्यूदर तफावत वाढत जाते, लोकसंख्या वाढ वेगाने होते, मोठी लोकसंख्या आर्थिक विकासात मदतनीस ठरते. कुठल्याही अवस्थेत मोठी लोकसंख्या ही आर्थिक विकासात मदत करत नाही, म्हणजे डी हे या ठिकाणी आहे. खालीलपैकी कोणते संक्रमण पूर्व समतोलाचे वैशिष्ट्य नाही? संक्रमण पूर्व समतोल यामध्ये समाज कृषी प्रधान आहे, बरोबर आहे. जास्त मुले असलेली स्त्री आदरणीय असते, बरोबर आहे. समाजात वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो, वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती झालेली असते. म्हणजेच या ठिकाणी
हा चौथा ऑप्शन या ठिकाणी उत्तर आहे. कारण ही जी अवस्था आहे यामध्ये कृषी प्रधान संस्कृती आहे, तेथे वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती झालेली नसते. नेहमीच्या वास्तव्याचे ठिकाण बदलून दीर्घकाळासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणे यास काय म्हणावे? याला स्थलांतर म्हटले जाते. कालावधीनुसार स्थलांतराचे कोणते प्रकार पडतात? अल्पकाळासाठी, हंगामी, दीर्घकाळासाठी, सर्व. उत्तर आहे सर्व. कारण हे सर्व प्रकार कालावधीनुसार स्थलांतराचे उपप्रकार पाडतात. कोरोना विषाणूचा संसर्ग भारतात कोणत्या स्थलांतराच्या प्रकारामुळे झाला आहे? ग्रामीण, ग्रामीण, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय. कारण हा जो काही रोग आहे तो चीनमधून आपल्या देशात आला आहे, म्हणजेच तो आंतरराष्ट्रीय स्थलांतरामुळे झालेला आहे. भारतात कोणत्या सामाजिक कारणामुळे स्त्रियांचे स्थलांतर होते? यामध्ये सगळ्यात जास्त विवाह प्रणालीमुळेच स्त्रियांचे स्थलांतर जास्त होते, कारण मुलगी ही नवऱ्याच्या घरी स्थलांतरित होते. भारत-पाक पाहणी वेळीच हिंदूंचे भारतात झालेले स्थलांतर कोणत्या कारणामुळे झाले? हे प्रामुख्याने राजकीय कारणामुळे झाले आहे. या प्रश्नावरून आपल्याला समजतंय की स्थलांतराची विविध कारणे आहेत. यापैकी आर्थिक कारणे आहेत, राजकीय कारणे आहेत, सामाजिक कारणे आहेत व सांस्कृतिक कारणे आहेत. या विविध कारणांपैकी बी हे उत्तर